माझ्या प्रभागात 4ही भारतीय जनता पार्टीची सीटं निवडून येणं अपेक्षित होतं, पण माझ्या इथे एक सीट 400 मतांनी या ठिकाणी पडलं. 3 सीट भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी निवडून आले आणि पूर्व मतदारसंघात 6ही प्रभागात जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे 4 नंबरमध्ये पूर्ण 4ही सीटं निवडून आले, 5 नंबरमध्ये 3 सीटं आले, 6 मध्ये 3 आले आणि 2 मध्येही पूर्ण पॅनल या ठिकाणी विजयी झाला. शहराच्या आणि महापालिकेच्या सत्तेच्या समीकरणाच्या दृष्टीने महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता येणं अपेक्षित आहे. नमस्कार. खरं तर मी माझ्या सर्व नागरिकांचे आभार मानते. या पूर्ण लोकशाहीच्या उत्सवात त्यांनी आनंदाने सहभाग घेतला आणि त्याचप्रमाणे हा माझा एकटीचा विजय नाही, हा माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचा विजय आहे. प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे. पण आमचे 4ही सीट येणं अपेक्षित होतं. थोड्याफार मतांच्या फरकाने पवारसाहेब ते सीट आलं नाही. आम्हाला त्याचं दुःख आहे. पण खरं तर वाटत होतं कुठेतरी काही ह्या विजयाच्या वाटचालीत आम्ही 4घही उमेदवार अगदी खंबीरपणे प्रभागाचा विकास करू. पण जेही सीट आलेलं आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही नक्की प्रभागाचा विकास करू. माझ्या प्रभागातील सगळ्या जनतेला आणि जेवढे मतदार आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद करते. माझ्यासारख्या नवीन चेहऱ्याला त्यांनी संधी दिली, त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेल. आज माझा विजय झाला आहे. हा माझा नाही, हा विकासाचा विजय झालेला आहे. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांचे धन्यवाद करते. आणि एक माझ्या मनामध्ये थोडीशी खंत आहे की आमचं पूर्ण पॅनल निवडून आलं नाही. त्याच्याबद्दल खरंच मला मनापासून दुःख आहे. जर पूर्ण पॅनल आमचा जर विजय झाला असता तर याच्यापेक्षा आनंद आणि जल्लोष आज आम्ही केला असता. पण शेवटून जनतेच्या हातामध्ये सगळं असतं. पण आम्ही पवार सरांना कधीही एकटं सोडणार नाही. त्यांना आम्ही धरून आणि त्यांच्यासोबतच आम्ही सगळ्यांना त्यांचे जे अनुभव आहेत त्यांना आम्ही नेहमी डोळ्यासमोर ठेवू आणि त्यांना नेहमी सोबत घेऊनच आम्ही 4ही उमेदवार प्रभागामध्ये काम करणार आहोत. आणि मी माझ्या ज्येष्ठांचे जे आपले लाडके मुख्यमंत्री आहे फडणवीस सर, आमचे लाडके जे मंत्री आहे संकटमोचक गिरीश भाऊ महाजन आणि आमचे जे आधारस्तंभ आहे राहुल भाऊ ढिकले यांचे खरंच मनापासून धन्यवाद देते की त्यांनी मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं आणि त्यावर जनतेने मला निवडून दिलं. त्यामुळे मी सगळ्या माझ्या वरिष्ठांचे आणि माझ्या सगळे प्रभागातील जनतेचे शतश ऋणी आहे. जय हिंद, जय भारत.